आपण पाहायला सुरुवात केली आहे इलेक्शन अपडेट. मुंबईमध्ये मुंबई महापालिका अगदी राज्य शासन यावं इतकंच महत्वाचं असं प्रशासन आहे. आणि मुंबई महापालिकेवर भाजपला आता आपली सत्ता हवी आहे. सुरुवातीने हा नारा दिला की आम्ही एकटे लढणार आणि आता म्हणतात आहे की नाही, आम्ही आता युती करणार. आणि ठरलं की मुंबईमध्ये शिवसेनेच्या शिंदे गट, म्हणजे शिवसेनेचा शिंदे गट आता असं म्हणते की नाही आम्हाला शिवसेनाच म्हणा, शिंदे गट वगैरे काही नाही, पण शिवसेना आणि भाजपा युती घेईल असं पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि असंही सांगितलं की आपल्या वेगवेगळ्या महापालिकेत स्थानिक स्तरावर वेगळे निर्णय होतील, पण ही युती विसेल. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी साधायचा प्रयत्न ते करत आहेत. त्यात अमरावतीचा नंबर लागतो, तो फार महत्त्वाच्या महापालिकेचा, कारण राजकीय क्षेत्रात ही मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा असं हा जिल्हा आहे आणि त्यामुळे या जिल्ह्याचं फार वेगळं महत्त्वही आहे. इथे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होताना ज्या अपेक्षेनं या युतीकडे लोक बघत होते, जे 7 वर्षापासून तर आपण बघताय काय चित्र आहे, आता खूप काही पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. राजकीय संदर्भ बदलले आहेत, नेत्यांचे पक्ष बदलले आहेत आणि एकूण राजकीय परिस्थितीही बदलली आहे. अशामध्ये पुन्हा युतीचं घोडं, अलीकडे याला चांगला शब्द आहे की घोडं आता जे आहे ते पुढे पुढे न्यायचा प्रयत्न झालाय. पण असं नाही होत राजकारणात. आणि मग जेव्हा राजकारणात सतत समीकरणं बदलतात तेव्हा त्या बदलांचे त्या नेतृत्वाचे आणि एकूणच सगळ्या गोष्टीचा निकष लागत जातो, कसे लागत जातो. आज शिवसेना शिंदे गट अमरावतीमध्ये काय पोझिशन ठेवून आहे, काय ताकद ठेवून आहे आणि त्यांचा महापालिकेत काय प्रभाव असेल याची उत्सुकता अमरावतीकरांना प्रचंड आहे. कारण ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना युती वगैरे आपण करतो, ते युती ज्यांनी करायची आहे किंवा ते लोक, दोन्ही बाजूचे लोक एकमेकाशी इतके समरस झाले होते, ते आता चित्र आहे का? खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असणार, मला माहित आहे. आज मुद्दाम तुमच्यासाठी आपल्या या स्टुडिओला जगदीशजी गुप्ता आले आहे. आता जगदीशजींचा मी काय परिचय करून देणार? सगळ्या अमरावती माहित आहे, जिल्ह्याला माहित आहे, विदर्भाला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे. अमरावती पालकमंत्री होते, अमरावतीमध्ये आमदार होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपचे लोकप्रिय नेते आहेत. ते आजही आहेत, ते भाजपमध्ये नाही आहेत, पण लोकप्रिय नेते आहेत आणि ते भाजपमध्येही लोकप्रिय आहेत. त्यांनी मध्यंतरी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. माझा पहिला प्रश्न जगदीशजी, तुम्ही हा निर्णय कसा घेतला? पहिले तर माधवजी आपला धन्यवाद. या पहिली संधी या स्टुडिओमध्ये राजकीय व्यक्ती म्हणून, आता तुम्ही राजकीय नेता म्हणालात, परंतु राजकीय नेता म्हणून तुम्ही पहिल्यांदा मला संधी दिली त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतो. आपला प्रश्न फारच महत्वाचा यासाठी आहे की मी भाजप सोडून शिंदे सेनेत का गेलो. कारण आपल्या परिवाराशी आपला संबंध खूप जुना आहे, रामशिला पूजनपासनं, म्हणजे 89 ते आजपर्यंत. आणि हा स्वाभाविक प्रश्न असणं आवश्यक आहे, कारण मी भारतीय जनता पक्षाचा कार्य वयाच्या 23व्या वर्षापासून सुरू केलं. तर आता 43 वर्ष झाले मी भाजपचं सतत काम करत होतो, मधले काही सोडून द्या. आता मी पक्ष बदल का केलं तर त्याचे प्रामुख्यानं 2 कारणं आहेत. पहिला, या विधानसभेमध्ये मला जी अशी अपेक्षा होती की भारतीय जनता पक्षाने अमरावतीची जी विधानसभेची सीट आहे ती लढवली पाहिजे. आणि ती यासाठी लढवली पाहिजे की हा अमरावती विभागीय प्रमुख शहर आहे, महसूल विभाग आहे आपला. तर इथली भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय चांगली असावी, हा माझा प्रमुख उद्देश होता. आणि दुसरं, लोकसभेमध्ये ज्या पक्षाने युतीत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला उघड विरोध केलं, त्यांना समर्थन देऊ नये या मताचा मी होतो. आणि म्हणून मी विधानसभेत अपक्ष म्हणून उभं राहिलो. आणि हे म्हणून उभं राहिलो की मी भारतीय जनता पक्षाचा अनधिकृत उमेदवार आहे, हेच मी सांगत होतो प्रचारामध्ये. आणि या प्रचार होत असताना हिंदुत्वाची मशाल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलं. त्याला माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचबरोबर अमरावतीच्या मतदात्यांनी ना पैसा पाहिला, ना नेता बघितलं,
फक्त आणि फक्त 13 दिवसामध्ये त्या विषयाला प्रचंड प्रतिसाद दिलं. आणि म्हणून मला असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचे लोक, नेते कुठेतरी या विषयाची नोंद घेतील. मी 6 महिन्यापर्यंत वाट बघितली, परंतु कोणताही नेता माझ्याशी संपर्क त्यांनी साधलं नाही. आता विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते लोक हे माझ्यासोबत राहिले. त्यानंतर येणार होती स्थानिक स्वराज्य संस्था. तर ज्या सहकार्यांनी मला एवढी मदत केली, तर स्वाभाविक अपेक्षा राहते कार्यकर्त्यांची की आम्हालाही राजकीय जीवनामध्ये कुठेतरी समाज कार्य करण्यासाठी संधी भेटली पाहिजे, पदं भेटली पाहिजे. बरोबर. या मानसिकतेत कार्यकर्ते राहतात. त्याला बेस्ट प्लॅटफॉर्म कोणतं? महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य बरोबर. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व कार्यकर्त्यांना एक प्लॅटफॉर्म, एक डायस मिळालं पाहिजे. आता भाजपाले काही विचारत नाही. त्यामुळे आणि विचार हिंदुत्वाचा मी सोडू शकत नाही. मग पर्याय काय? तर हिंदुत्व म्हणजे समविचारी जो पक्ष आहे त्या पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय न होतं. म्हणून मी शिवसेना शिंदे. कोणाशी चर्चा केली मग तुम्ही लोकांनी की सेनाच हा एक पर्याय का असं वाटलं तुम्हाला? आम्ही सर्व जे मी उभाटातही जाऊ शकले असते. उभाटाने हिंदुत्व केव्हाच सोडलं होतं. अच्छा, म्हणजे हे कन्फर्म आहे तुम्हाला? हा, 100% उभाटात जायचं नाही आपल्याला. मग शिंदेची शिवसेना तुम्हाला जवळ वाटली? जवळ वाटली. हिंदुत्वाच्या नावाखाली शिंदे उभाटा सोडून म्हणजे मातोश्रीशी संघर्ष करून, म्हणजे ते म्हणते ना एखाद्या धिप्पाड लोकांसमोर जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली. मला ती हिंमतही आवडली. पण मग काहीतरी ठरलं असेल ना जाण्यापूर्वी? जसं आता मी सांगतो ना, म्हणजे उघड ते वेगळं असतं, आतून वेगळं असतं. मला आज आतून ऐकायचं आहे. नाही, मी तेच सांगतो. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतून काही नाही आणि बाहेरून काही नाही. पण असं असतं, जे काही आहे ना, मी उघडपणे सांगतो. मग जायच्या आधी शिंदे साहेबांचं एक जवळचा नॉन पॉलिटिकल माणूस, त्यांनी संपर्क केलं. असं ठरलं की अमरावतीमध्ये जे अमरावतीचं शिंदे सेनेचं राजकारण राहील ते माझ्या माध्यमातून हा एक कमिटमेंट असं ठरलं. असं मध्यस्थांनी डायरेक्ट शिंदे साहेबांशी कधीच बोलणं झालं नाही. नाही का? नाही. म्हणजे असं समोरासमोर बसून नाही बोलला? नाही. अच्छा, तिकडून फक्त निरोप आला. जो नॉन पॉलिटिकल मध्यस्थ आहे त्याच्यावर विश्वास ठेवला आपण. बरोबर. कारण त्यांनी जो निरोप आणलं त्याचा उद्दिष्ट काही पॉलिटिकल नव्हतं, त्याचा काही स्वार्थ प्रेमापोटी आणलाय. माझ्या प्रेमापोटी म्हणण्यापेक्षा शिंदे सेनेच्या, शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी त्यांना विस्तार करायचा होता. आणि मग आम्ही सर्व जे आमचे अनेक वर्षाचे मित्र आहेत त्यांच्यासोबत मंडलमध्येच बातमी छापून आली होती. आम्ही ग्रेसिनमध्ये सगळ्यांची मीटिंग घेतली, सगळ्यांचा विचार विनिमय झालं आणि मग तिथे हा निर्णय घेतला. हे एक कमिटमेंट होतं की तुम्हाला महापालिकेचं सूत्र दिल्या जातील. दुसरं काय कमिटमेंट होतं? दुसरं कमिटमेंट असं होतं, माझ्या संस्थेचं एक काम होतं, सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचं, अनेक वर्षातनं रखडलेलं होतं. तो काम मार्गी लागलेला आहे. तिसरा कमिटमेंट असं होतं की काहीतरी महामंडळ वगैरे मला देतील. पण मी त्या लालचेत यासाठी नाही की परफॉर्मन्स जर आपण देऊ शकलो, संघटना वाढवण्यामध्ये आपण यशस्वी झालो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतील. परंतु सर्वात मोठा विषय जो होता तो असा होता की माझ्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या माझ्या सहकार्यांनी काम केलं, मला मदत केली, लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळवून दिलं, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा हा शुद्ध हेतू. आणि त्यामुळे सगळ्यांशी विचार विनिमय करून माझा जी एक सांगतो, मी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला ते सगळ्यांना विचारून. आणि मी राजकीय जीवनात जेवढे निर्णय घेतले सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना विचारून. पण अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय मी एकट्यानं घेतलं होतं. अच्छा. सगळ्यांची मीटिंग बोलवली, त्यांना विचारलं नाही की मी उभं राहू का. सांगितलं मी उभं राहणार आहे, हिंमत असेल तर सोबत राहा, नाही तर राहू नका. नाही, परंतु आता हे असं कमिटमेंट झालं, आता युतीची घोषणा झाली आहे जवळपास,
परंतु असं दिसतंय जगदीशजी की तुम्हाला या सगळ्या चर्चेमध्ये किंवा सूत्रामध्ये अगदी आता साईड ट्रॅक केलाय. काय कारण आहे? तुम्हाला काय वाटतं? आता ज्यांनी साईड ट्रॅक केलं हम्म. हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. हम्म. आणि दुसरं असं लेटेस्ट आज शिंदे साहेबांची सभा होती अंजनगाव सुरूजी. अंजनगाव सुरजी. शिंदे साहेब अमरावती एअरपोर्टला उतरले. हम्म. त्यांनी मला फोन केलं, हम्म. तू येत आहे का? मी म्हटलं साहेब माझा येणं होत नाही. मी जे काही वैयक्तिक कारण सांगितले. ठीक आहे म्हणजे जाताना एअरपोर्टला ये, आपण बोलू. त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं. खासदार माननीय अडसूळ साहेब तिथे होते आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही सोबत निर्णय घेतलेला आहे. पण एक कळीचा मुद्दा असा आहे की तुम्हाला माहित आहे की आता शिंदेनी अडसूळांना इथली सूत्र दिली आहे आणि ती स्वाभाविक होती. तुमच्यासारखा एक अगदी महत्वाचा नेता त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या हाताखाली काम करेल की नाही करेल याचा काय तुमची मनाची काय तयारी केली तुम्ही? मी जसं म्हटलं, मी राजकीय जीवनामध्ये स्वतःला कधीच नेता मानला नाही, कार्यकर्ता. माझी भूमिका नेहमी कार्यकर्त्याची. म्हणजे त्यांचा अनुभव तुमचा अनुभव जवळ सारखा आहे ना आता? हो, सारखाच. राजकारणामध्ये सिनियरिटी आणि ज्युनियरिटी काही राहत नाही. बरोबर आहे. जो पदावर असते तो मोठा. पण हे गृहीत होतं तुम्हाला की अडसूळांच्या आदेशाने काम करावं लागेल आपल्याला जिल्ह्यात? नाही, आता आमचं असं ठरलं की आम्ही एकत्रितपणे काम करायचं असं ठरलं आहे. आणि माझ्या डोक्यात एकच आहे, माझ्यासोबत जे काम करणारे लोक आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, हा उद्दिष्ट घेऊन मी काम करत आहे. 2 पावलं समोर 2 पावलं मागे गेलो तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला साथ दिली आणि जे विचारासाठी एकनिष्ठ माझ्यासोबत राहिले त्यासाठी काही कॉम्प्रोमाइज करावं लागलं, तडजोडी करावी लागली, तर वाईट काहीच नाही आहे. आणि मी आयुष्यात राजकीय जीवनामध्ये जे केलं, एक तर विचारांसाठी केलं. बरोबर. माझ्या नेत्यांशी भांडणं झाले असतील, हो ते तर प्रसिद्ध आहे. तर ते भांडणं झाले, मला बा पद दिलं नाही, मला या पदावर दिलं नाही, त्या पदावर दिलं नाही, यासाठी माझे कधीच भांडणं झाले नाही. बरोबर. माझे भांडणं झाले कार्यकर्त्यांसाठी. या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्या, हा कार्यकर्ता योग्य आहे, त्याला हे करा, त्याला डावलू नका. इथे मतभेद होते आणि मतभेद झाल्यानंतर भांडणापर्यंतही मी जायला मागे पुढे पाहिलं नाही. जगदीशजी, एक सोर्स असं सांगतात आहे की भाजपने अशी अट टाकली आहे की तुम्ही तिकडून असाल तर मग आम्ही जरा हे जुळणार नाही. आमचं हे कुठपर्यंत खरं आहे? हे भाजपच्या लोकांना माहित आहे. नाही पण तुमचे जे मित्र आहे भाजपमध्ये, ज्यांच्यामुळे तुम्ही बाहेर निघालात, आणि असे मित्रत्व आहे आमचं की आम्ही एकमेकांना कोणताही विषय शेअर करत नाही. तेच म्हटलं, तुम्ही भाजपमध्ये काही मित्र आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला तिथं थोडीशी अडचण तयार झाली आणि मग तुम्हाला वेगळा मार्ग घ्यावा लागला. त्या मित्रांना आता तुम्ही नको आहे, पुन्हा तिकडून का असेल पण नको आहे असं काही नाही. माझं जे असं आहे, मी म्हटलं मी 82 पासून कार्यरत होतो. जेव्हा भाजपचं प्रस्थ कमी होतं, बरोबर, नाव नाही, प्रस्थ कमी होतं, नाव तर होतंच. हा, नाव होतं. पण विचारासाठी आम्ही काम करत गेलो, पदाची चिंता केली नाही. यावेळेस निर्णय का घेतला हेही तुम्हाला माहित आहे. पण तुम्हाला आठवत असेल, पक्षाने निर्णय घेतला, भारतीय जनता पक्षानं, तर याला आता थोडा विश्रांती द्या. तर मी 15 वर्ष विश्रांती घेतली. 15 ते 20 वर्ष मी कुठंच गेलो नाही. हा विश्रांती की विजनवास? आता तुमच्या भाषेत काही समजा, पण मी कंपल्सरी रिटायरमेंट काय म्हणजे भाजपने ठरवलं काय होतं? जे पक्षाने निर्णय घेतलं की याला थोडं पदमुक्त करा, तर मी काहीच, हा पक्षाचा निर्णय होता. हा, शेवटी निर्णय पक्षच घेत असते. याला पदावर तेव्हा असं नाही वाटलं का तुम्हाला एकदा फाईट करूनच टाकावं, जरा दुसरीकडे जाऊनच द्यावं? नाही, असं नाही वाटलं? कधीच नाही. मी म्हटलं यावेळेस विधानसभेमध्ये जी सिच्युएशन आली, समजा भारतीय जनता पक्षाने कोणाही XYZ व्यक्तीला भारतीय जनता पक्षाची तिकीट दिली असती तर मी प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम केलं असतं. लोकसभेमध्ये माझ्याकडे काही जबाबदारी नव्हती. कॅन्डिडेट ठरायच्या आधी जिथे जिथे माझे संपर्क आहे आणि विशेषत्वानं जे भाजप विरोधी आहे, ज्यांना भाजप चालत नाही, त्यांच्याकडे जाऊन मी पटवण्याचा प्रयत्न केला की या देशाला भाजपची आवश्यकता काय आहे, नरेंद्र मोदींची आवश्यकता काय आहे. कॅन्डिडेट कोणी असो, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहावं.
अशा प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो. एक महत्वाचा प्रश्न आहे की मागच्या भाजप सेना युतीमध्ये 7 नगरसेवक त्यांचे आले, तेव्हा उभाटा हा प्रकार नव्हता, शिवसेनाच पूर्ण प्रकार होता आणि भाजपचं त्यांचं चांगलं मॅचिंगही होतं. इतकं पाणी बदललं, आता हे सगळे शिवसेना शिंदे गटाचे लोक आहेत का? आणि ते 7च मतदारसंघावर तुमचं लक्ष आहे का? म्हणजे 7च वॉर्डावर लक्ष आहे का? तुमची काय भूमिका आहे मला ती ऐकून घ्यायची आहे की किती भेटला पाहिजे शिंदे सेनेला आता इथे सीट्स? असं आहे, हा विषय आता सांगणं योग्य यासाठी नाही. टेबलवर बसल्यानंतर शिंदे सेना म्हणजे आम्ही आमची बाजू मांडू की कोणत्या प्रभागामध्ये आमचा प्रभाव आहे, तिकडनं विषय येईल की आमच्या या प्रभागामध्ये आमचा प्रभाव आहे. त्यानंतर कॅन्डिडेट आमच्याजवळ कोणता योग्य आहे, तुमच्याजवळ कोणता योग्य आहे, मेरिट जे ठरेल त्या अनुषंगानं निर्णय व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. पण अनुभव असा आहे की आता या भाजपनी काय केलंय तुम्हाला उघड आहे की सगळ्यांना सांगितलं फॉर्म भरा. म्हणजे तुम्ही जे आता उद्या वाढ मागणार आहे तिथे भाजपचे इच्छुक उमेदवार राहतील. शिवसेनेने तेच केलं आहे. अच्छा, शिवसेना तेच केलंय का? असं आहे, कोणताही पक्ष कोणतीही संघटना आपापल्या तयारीत राहतेच. वाईटातला वाईट काय होईल त्याची तयारी आतापासून जर केली तर भविष्यात त्रास होत नाही, वेळेवर धावपळ होणार नाही. आता सध्या जे भाजपमध्ये चित्र आहे की खूप फॉर्म भरला, ते खूप मुलाखती आहे, खूप फार्स आहे, याचा परिणाम चांगला वाईट मला ऐकून घ्यायचा तुमच्याकडून. असं आहे, यावेळेस गर्दी जास्त आहे, याबद्दल दुमत नाही. बरोबर. परंतु मी 92ची निवडणूक लढवली भाजप म्हणून, मी 97ची निवडणूक लढवली भाजप म्हणून, 2002ची निवडणूक लढवली भाजप म्हणून, 2007 मध्ये वेगळ्या गठबंधनमध्ये मी लढलो. बरोबर. तर प्रत्येक वेळेस प्रत्येक वार्डातनं जो इच्छुक उमेदवार राहते, अनेक वेळा एकापेक्षा जास्तच राहते, 2 राहते, कधी 4 राहते. यावेळेस भाजपकडे जास्त आहे, गर्दी जास्त त्याचा आहे. फायदा होईल त्यांना की नुकसान होईल? काळ ठरवेल. अगदी डिप्लोमॅटिक आन्सर दिला. डिप्लोमॅटिक नाही, वस्तुस्थिती अशी आहे की अनेक वेळा जास्त बंडखोर तयार नाही होणार आता याच्यामुळे. बंडखोरी करायला जिगरा पाहिजे. हा, हे सगळेच उभे नाही राहणार, प्रश्नच नाही. कदाचित वार्ड राहिलं असतं तर जास्त बंडखोरी दिसली असती. प्रभाग असल्यामुळे. तरी तुमच्या मनात शिंदे गटासाठी किती नगरसेवक तुम्ही म्हणताय ना की एकत्र येऊन आता तुम्ही चर्चा करणार आहात, डोक्यात तुमचं प्लॅनिंग तर रेडीच आहे की तुम्ही किती ठिकाणी प्रभागावर किंवा किती वार्डवर आपला कब्जा केला पाहिजे? आम्ही तर जास्तीत जास्त प्रभाग आमच्या तुमच्या त्या फिगरवर गणित अवलंबून आहे पुढचं एकांचं म्हणून विचारत. ते तुमचं गणित कसं जुळणार हे पाहायचं आहे मला. नाही, आम्ही जास्तीत जास्त आणि अवास्तविक नाही. अच्छा, वास्तविक परिस्थिती कुठं काय आहे, आम्ही कुठं सबळ आहोत हे 100% सांगू शकतो. आणि माझा तुम्हाला माहित आहे की अमरावतीमध्ये कमीत कमी प्रभागामध्ये जसं मी सांगितलं की मला जास्त संपर्क अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारावर मी चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करू शकतो, मांडू शकतो. आणि मला असं वाटते की आकड्यात न जाता खऱ्या अर्थानं युती म्हणून आपण किती निवडून येऊ शकतो, ते भाजपचे असो की शिवसेनेचे असो, याचं विश्लेषण मी करू शकतो आणि ते टेबलवर मी मांडणार आहे. आवश्यक नाही सर्वांना ते मान्य होईल, परंतु मी मांडण्याचा प्रयत्न करेल. त्यात चांगलं काय होईल हे चांगलं निष्पन्न काढण्याचा प्रयत्न. तुम्ही 2 वेळा मुंबईत गेला शिंदे सरांना भेटायला, जी, पण एकनाथराव शिंदे मला भेटले नाही की भेटू दिलं नाही? बिलकुल. काय म्हणजे भेटू दिलं नाही हे खरं आहे की भेटले नाही हे खरं आहे? हे मला माहित नाही. मी 2दा नाही 4दा शिंदे साहेबांकडे भेटायला गेलो. तुम्हाला 2दा भेट नाकारली आहे भेट नाकारली की भेटू म्हणजे दिलं ते नाही? भेटले नाही. अच्छा, ते भेटले नाही, ते भेटले नाही. पण नाकारले. तुम्ही तर गृहीत धरून म्हणजे तुम्ही त्या प्लॅनिंगला गेलास ना की ते भेटणार, हा, त्याशिवाय तर प्लॅनिंग. तुम्ही आता मंत्री राहिलेले आहात, तुम्हाला माहिती आहे कसं चालते सगळे. प्रश्नच नाही. मी गेलो, ते का नाही बसल भेटले काय? आता त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. पण तुम्हाला आज बोलण्यात बॉडी लँग्वेजला कळलं असेल ना तुम्हाला की काय यांचं आपल्याबद्दल ट्यून काय? एवढं मन कवळं नाही आहे. बरं, खूप नाजूक आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आनंदराव अडसूळ जी, यांच्याशी तुमचे आता संबंध कसे आहेत? माझे आनंदराव अडसुळांशी संबंध अतिशय चांगले आहे. तुम्हाला एक माझं उदाहरण देतो. एका निवडणुकीमध्ये मी पक्षाच्या बाहेर होतो, लोकसभेच्या. मी भाजपमध्ये नव्हतो.
2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधानाचे कॅन्डिडेट डिक्लेअर झाले. थोडासा आमचा वादविवादही होता अडसूळ साहेबांसोबत. ते सोडून मी स्वतः त्यांना काही बोलवलं नाही. मी त्यांना सांगितलंही नाही की मी तुमच्यासाठी काम करत आहे. मी हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनलमध्ये जे काही माझे सहकारी आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना मी स्पष्ट सांगितलं की आपण सगळ्यांना आनंदराव अडसूळसाठी म्हणजे शिवसेनेसाठी काम करायचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला तयारी करावी तुमचा आज लागेल. चांगला आहे, आज चांगला आहे. हा. कारण साधारणतः असं असतं की एक नेता, एक दुसरा नेता स्थानिक महत्वाचा आणि एक वरून आलेला नेता यांचं मॅचिंग होईल त्याची काही गॅरंटी नाही आहे. त्याचं कारण असं आणि आहे ना, आनंदरावचा असा इतिहास राहिला आहे शिवसेनेमध्ये की कोण तो सोमेश्वर, असं त्यांचे खूप प्रसिद्ध विधान आहे. म्हणून असं काही असं आहे, मी आधीच सांगितलं की मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. हे खूप छान बगल निवडली आहे तुम्ही की हे वाक्य बोललं की विषय संपला. बगल नाही, ही वस्तुस्थिती कारण आहे. जगदीश गुप्तारां जे ओळखतात ते असं कोणाचे नेतृत्व पटकन मान्य करतील अशा प्रकृतीचे नाही आहे. मी कोणाचं नेतृत्व मान्य करत नाही याबद्दल शंकाच नाही. हा, पण कारण भाजपमध्ये असा अनुभव झाला आहे. नाही पण हा, मी नेतृत्व फक्त विचारांचा गृहीत धरतो आणि विचारासाठी काम करणारा व्यक्ती आहे. उदाहरणार्थ मी कुठेतरी सांगितले, मी मोदी भक्त आहे. उद्या जाऊन मोदीजींनी हिंदुत्व सोडलं तर मी मोदीजींनाही सोडू शकतो. अच्छा. भारतीय जनता पक्षाने किंवा शिंदे सेनाने विचार सोडले तर मी विचारांसोबत राहणारा व्यक्ती आहे. तुमची कोंडी फुटेल असं वाटते तुम्हाला? आता तुम्हाला जे आता साईड ट्रॅक केलंय असं लोकांना वाटते, कार्यकर्त्यांना वाटते, पुन्हा या मेन फ्लो मध्ये तुम्ही याल की असं आहे, बोलण्याहून? असं आहे, सकारात्मक विचार करणाऱ्यांपैकी मी आहे. असं नाही झालं तर जर तरला उत्तर राहत नाही, तरी अंदाज जर तरला अर्थच राहत नाही. म्हणजे तुम्हाला खात्री आहे आता? हा, 100%. येस. अमरावतीकर, तुमच्यासाठी खूप छान बातमी होती की शिवसेना भाजपाचं सध्या अजून पुरेसं ठरलं नाही आणि जे काही ठरायचं आहे त्याचं आता असं म्हणतात आहे जगदीशजी की जगदीश भाऊ आणि आनंदराव अडसूळ सोबत बसून करतील असं एकनाथराव आज बोलले. आता ते कसं आहे की सगळ्यांना माहित आहे. मध्ये बोलू, बोला, बिलकुल शुअर. त्यामध्ये प्रीतीताईचंही नाव आहे. अच्छा, प्रीतीताईंचं नाव, म्हणजे तिघं मिळून ठरवणार आहे. हा. हा, म्हणजे हा निर्णय आता प्रीती बंड आणि जगदीश भाऊ आणि आनंदराव घेतील असं आज सांगतात आहे. मध्यंतरी 2-3 वेळा जगदीशजी गेले पण एकनाथराव भेटले नाही. त्याची काही राजकारणाची वेगळी सूत्रही असतील. आता हा प्रवास चालूच राहणार आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेला किती बळ मिळत आहे आणि जगदीश भाऊंचे किती अनुयायी, मित्र, सहकारी आणि ज्यांनी त्यांना साथ दिली असे सहकारी आपल्याला महापालिकेत पाहायला मिळतील. त्यासाठी ते शिंदे सेनेचे कसे असतील यासाठी जगदीशभाऊ प्रयत्न करतील आणि अपेक्षा आहे की त्यांना पुन्हा मेन फ्लोमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये, खूप चांगला शब्द आहे ना, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतील. कदाचित एकनाथरावांना आता आज जाताना कळलं असेल की इथे जगदीश्वराचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी त्यांनाही बुद्धी लाभू शकते आणि पुन्हा एक वेगळ्या प्रकारचा माहोल तयार होऊ शकते. आपण इथंच थांबूया आणि पुन्हा एकदा नव्या मध्ये विषयाला घेऊन. हा, बिलकुल जगदीशजन एकदा बोलायचं, बोला. माधवजी, पुन्हा एकदा हा. म्हणजे वैयक्तिक विचार पोचायला वेळ लागते, प्रत्येक व्यक्तीशी बरोबर. संपर्क होऊ शकत नाही. परंतु आपल्या माध्यमातनं अमरावतीकर जनतेला माझा विचार, माझे विषय आणि तुम्ही जे विचारले प्रश्न आहे, बरोबर, कदाचित अनेक लोकांच्या मनात ते प्रश्न जनते असतील. प्रश्न आहे ते प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मंडल परिवाराचा ते. आणि विशेषत्वानं माधव यांचे संबंध खूप जुने आहे. हो, सगळं त्या काळापासून तर आजपर्यंत जगदीश गुप्ता काय होतं याची ओळख ज्या व्यक्तीला आहे, त्यांनी अतिशय चांगले प्रश्न विचारून लोकांपर्यंत माझे विषय पोहोचवले, त्याबद्दल धन्यवाद. जगदीशजींच्या एकूण व्यक्तिमत्वाचा अगदी अमरावतीतल्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला परिचय आहे. हे जे मुळातले अगदी जमिनीशी जोडलेले नेते असतात त्यामध्ये एका, म्हणून मी एवढे प्रश्न विचारलो, कारण नेतृत्वाला दुसऱ्या नेतृत्वाशी जुळून घेताना स्वतःचे इथिक्स अँड लॉ त्यांनी मेंटेन केले असतात. ते कसे जुळतील ही सगळी गंमत पाहणार आहोत. पुन्हा आपण बोलवणार आहोत. आता इथेच थांबूया. नमस्कार.